सांगली विश्रामबाग परिसरात एका फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेला उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली। सदरची घटना ही दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी घडली आणि या प्रकरणी पीडित महिलेने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आणि तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आयशा अली खान पठाण या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पीडित महिला ही आपल्या कुटुंबियांसह शहरातील एका परिसरात राहते। ती एका फायनान्स कंपनीमध्ये काम करते। दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी पीडित महिला ही विश्रामबाग परिसरातील कंपनीच्या कार्यालयासमोर चहा पीत उभी होती आणि यावेळी संशयित आयशा खान या ठिकाणी आली। त्यावेळी पीडितेने मी तुला दिलेले पैसे कधी परत देणार आहेस असं म्हणाली। त्यावेळी संशयित खान हिने आता माझ्याकडे पैसे नाहीत, तू माझ्याकडे आल्यावर तुझे पैसे देते असे म्हणाले। यानंतर तुझा भाऊ मला नीट वागवत नाही, माझ्यावर संशय घेतो असं म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले। यानंतर तुझ्या भावाला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली। घडलेल्या या प्रकारानंतर पीडित महिलेने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली। पीडितेच्या फिर्यादीवरून उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी तक्रारीची शहानिशा करून गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।